जर तुम्हाला फिजिक्सचा पेपर सोपा गेला असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. स्किप करा. केमिस्ट्रीचा अभ्यास चाललाय ना, तो कंटिन्यू करा. वेळ घालवू नका. मग हा व्हिडिओ आहे कोणासाठी? फिजिक्सचा पेपर 70 ते 80% मुलांना अवघड जातो. असं वाटतं रे अवघड जातो म्हणून. पण मी किती सांगितलंय तुम्हाला, माझ्या अनुभवातून सांगतोय, की फायनल जर मार्क्स बघितले मुलांचे, तर जवळ-जवळ सगळ्या मुलांचे मार्क 35 ते 45-50 मध्येच असतात. जास्तीत जास्त मुलांचे आउट ऑफ 100. मग इथं जर तुम्ही 20-30 मार्काचा अटेम्प्ट, चांगला अटेम्प्ट केला असेल, तर 60-70 मार्क जर फिजिक्समध्ये पडत असतील, तर ते चांगले आहेत. मग ठीक आहे, तुमच्यासाठी हा व्हिडिओच नाहीये. मग जी मुलं ज्यांना पेपर अवघड गेलाय, ती पॅनिक मोडमध्ये आहे. एका मुलानं जेव्हा मला माझ्याबरोबर हे शेअर केलं WhatsAppला, तेव्हा मला व्हिडिओ बनवावाच लागलाय हा 2 मिनिटाचा. YouTube चॅनल आहे, तुम्हाला पण माहिती आहे कुठलं आहे ते. बॅड न्यूज टू ऑल, बातमी पासिंग बदलणार. 12वी बोर्डाकडून मोठी बातमी. मी सकाळ पुढारी कुठल्या न्यूजपेपरमध्ये ऐकले का? नाही. माझे बरेचसे मित्र आहेत, चांगले मित्र. त्यांनी मला ही माहिती दिली का? नाही. पण मी तुम्हाला सांगू का? या विषयावर ऑलरेडी मी 3 व्हिडिओ बनवलेत. मग हा परत का बनवतोय? तुम्हाला वाटेल व्ह्यूजसाठी. मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं, तुम्ही जर तुमच्यासाठी नसेल व्हिडिओ तर जावा इथून म्हणूया आपण. पण कुणासाठी आहे? अरे मुलांनी अभ्यास सोडलाय. त्यांना वाटतंय आता आपण फेल, राहू दे नेक्स्ट इयर. रिपीट करायचं ठरवलंय बऱ्याच मुलांनी. त्यांच्या पालकांशी बोललोय मी. हे चुकीचं आहे. कंबाईनच पासिंग आहे. सेपरेट पासिंग जर केलं ना, तर या बोर्डचा रिझल्ट ना 20-30% लागेल. हो. अरे 70 चे 35% पाडायचं काय जोक आहे का लक्षात घ्या. 20च्या पुढे मार्क पाडायला लागतील कंपल्सरी. नाहीत पडत मुलांना एवढे मार्क. मग बाळांनो हे डोक्यातून विचार काढून टाका. सेपरेट पासिंग नाही आहे, कंबाईन पासिंग आहे. प्रॅक्टिकलला तुम्हाला कॉलेज 30 पैकी 30च देणार आहे गृहीत करून चाला आणि बोर्डचा पेपर लाईटली चेक केला जातो लक्षात घ्या. तुम्ही जे लिहिलंय ना त्याला जास्तीत जास्त मार्क दिले जातात जर तुमचा पेपर कोराचा असेल तर. कोरा म्हणजे काय? कोरा असल्यावर मार्क कुठून मिळणार आहेत? पण बऱ्यापैकी तुम्ही थोडं-थोडं लिहिलंय. मार्क दिले जाणारच. अरे गव्हर्नमेंट कडून ना इन्स्ट्रक्शन असतात की पास करा म्हणून. मग ठीक आहे, नाही 32च स्कोअर झालाय. 32च झालाय. एका मार्कासाठी 34च झालाय. मग ग्रेस मार्क कशासाठी आहेत? कंबाईन पासिंग 2 सब्जेक्टमध्ये सुद्धा कंबाईन पासिंग असतात. त्याचे रूल्स पर्यंत मी कधी गेलोच नाही. कारण तुम्ही फेल होणारच नाहीये. मग आता कशाला रे काय म्हणतोय हार मानून बसलाय. हातपाय गाळून बसलाय म्हणूया आपण. लढा, करा. रडा नाही. लढा म्हणजे फाईट बॅक करा. केमिस्ट्री करायचंय. होय. आजपर्यंत तुम्ही काय-काय केलंय? लॉज केले असतील. कुठलं केलंय? रडत बसलाय ना तुम्ही. लॉज आणि डिस्टिंग्विश करा. आपल्या चॅनलवर अपलोड झालायत व्हिडिओ. आणि चॅनलवर आमच्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला चांगल्या बातम्या देऊ. ओके. मी तुम्हाला तेच सांगतो. YouTubeवर काही ठिकाणी नको तो टाईमपास चाललाय. नको तो टाईमपास. नाही उपयोगाचा तो लक्षात घ्या. सोविन सरांचं लाईव्ह लेक्चर सुरू असेल तर अटेंड करा. पण ते करताना मेथड काय सांगतो? वहीन पेन घेऊन बसायचंय. मग सर जे शिकवतायत ते तुम्ही पण रिवाईज करायचं लक्षात घ्या. थांबवून व्हिडिओ पॉज करून. सर लाईव्ह शिकवत जातील पुढं. तुम्ही त्यांच्या स्पीडनं नाही कुणाच्याच स्पीडनं लाईव्हमध्ये जाऊ शकत नाहीये. तुम्हाला थांबून स्वतःहून लिहावं लागेल. हे करा. हे करा. YouTubeवर चांगल्या ठिकाणी थांबा. नाहीतर फिजिक्सला लाईव्ह अटेंड करून मला बरेचसे कमेंट तसे पण आले, की "सर मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. मी या चॅनलवर 6 तास लाईव्ह करत बसलो. 8 तास, 2 तास पहाटे उठून पण लाईव्ह केलं म्हणे त्याने. ओके, सकाळी काहीतरी लाईव्ह सेशन होतं म्हणे. काही उपयोग होणार नाहीये. स्वतः करल तर. स्वतः लिहावं लागणार आहे. अवघड डेफिनेशन्स लिहा. डेरिव्हेशन्स करा. मी डेरिव्हेशनचा फ्री व्हिडिओ दिलाय. 49 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे. करायला 2 तास पण लागतील. 5-6 डेरिव्हेशन्स येतायत ना परीक्षेत. डेफिनेशन्स येतायत. आपल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये पण डेफिनेशन 5-10 मार्काला 10च्या आसपास मार्काला आल्या होत्या. डिस्टिंग्विश हार्मोनिक्स ओव्हरटोन आलं होतं. फोटो डायोडचे एडव्हांटेज डिसएडव्हांटेज आले होते लक्षात घ्या. आणि डायग्राम आली होती डायग्राम लक्षात घ्या. मग डिस्टिंग्विश डायग्राम सगळंच आलं होतं लक्षात घ्या. मग आता ते ते मला थंबनेल घ्यायचं पण नाहीये. तसं काही नसतं लक्षात घ्या. एक वेळ एक वेळ अशी होती बरं का लक्षात घ्या, की आपले शिक्षण मंत्री होते उदय सामंतजी म्हणूया आपण. त्यांनी एक प्रपोजल ठेवलं होतं, की सीईटी आणि बोर्डचे मार्क 50-50 घेऊया आपण. मग तुम्हाला माहिती आहे एक सांगतो बरं का तुमचं टेन्शन रिलीज झाले ना बऱ्यापैकी बाळांनो. आता 2 मिनिटं ऐका माझं. लहानपणी ना आम्हाला प्रश्न विचारले जायचे. शिक्षण मंत्री कोण आहे? ओके. परिवहन परिवहन मंत्री कोण आहे? उद्योग मंत्री कोण आहे? आता अशी कारण आमच्या वेळेस 5 वर्ष सरकार स्थिर असायचं. आता तुम्हाला माहिती आहे
कोण कुठल्या पक्षात आहे हे मलाच कळेना झालंय, तर तुम्हाला कधी कळणार म्हणूया आपण. म्हणजे हो ह्या पक्षातनं, त्या पक्षात, त्या पक्षातनं, ह्या पक्षात. अडीच-अडीच वर्षाला सरकार बदलतंय, मग निर्णय कुठं राहणार आहेत सांगा बघू? ते जर असते ना, तर हा बेस्ट निर्णय झाला असता. मला तर खूप इच्छा होती, की 50% बोर्डचे मार्क आणि 50% सीईटी घेऊन कंबाईन केलं पाहिजे. म्हणजे दोन्हीकडे महत्त्व देतील मुलं. बरीचशी मुलं बोर्ड एक्झामकडे दुर्लक्ष करतात आणि आता कसं होतंय मग फिजिक्सच्या पेपरनंतर? अवघड होतंय की नाही? मग सुरुवातीपासून जर मुलांना कळालं की 50-50% आहे वेटेज, तर बोर्डची पण तयारी करतील आणि एमसीक्यू पण करतील. बरं आता कडक भाषेत सांगतोय, पेपर द्यायचा आहे केमिस्ट्रीचा. ओके. रिपीटचं डोक्यात आणू नका. आणू नका. आणि मी तुम्हाला क्लिअरली आणखीन एक सांगतो. प्रॉब्लेम कुठं येतोय? मी माझ्या अनुभवातून सांगतोय. सीईटीसाठी रिपीट करणारी मुलं आहेत. माझ्याकडे दरवर्षी रिपीटर येतात. चांगला रिझल्ट लागतो. या वर्षीचा रिझल्ट तर एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. पण जी मुलं सीईटी बरोबर बोर्ड सुद्धा रिपीट करतायत ना, त्यांचं अवघड आहे. रिझन काय सांगू का? जूनचा फॉर्म भरतात. कुठली एक्झाम असते बघा ती क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट. मॅडम कोल्हापूरमध्ये अशी मुलं आहेत. मी कुणाचं नाव घेत नाही बरं लक्षात घ्या. तिसरा अटेम्प्ट आहे आता बोर्डचा. का? जूनमध्ये अरे होतच नाही रे अभ्यास तुमचा. तुमचे सगळे मित्र ना ते काउन्सिलिंग, एक्झाम फॉर्म हे ते, हे कॉलेज, ते कॉलेज करत बसलेले असतात. कधी जून महिना येतो कळत नाहीये. आणि मग अभ्यास सगळ्या विषयाचा करावा लागतो. मग ती ती इम्प्रुव्हमेंट टेस्ट फेल गेली. त्यानंतर आता परत पुन्हा बसायचं आणखीन पुन्हा. मग हे रिपीट करणंच बरोबर नाहीये लक्षात घ्या. बोर्डची एक्झाम रिपीट करणं हा सगळ्यात चुकीचा डिसिजन आहे बाळांनो. प्लीज हे डोक्यातून काढून टाका. बरं आणखीन तुमचं नाटक काय? सर स्कोर खूप कमी होईल. अरे होऊ दे, होऊ दे. आता लास्ट टाईम माझा एक क्लासमधला स्टुडंट होता. आला आणि मी म्हटलं, "किती अटेम्प्ट केलं खरं सांग?" मग तो म्हणला, "70 पैकी 60 पैकी बरं का भावानो, एमसीक्यू सोडून. 60 पैकी 4 मार्काचा अटेम्प्ट केला. मग आम्ही चेक केलं त्याच्या एमसीक्यूज किती बरोबर आल्या, तर एमसीक्यू 4 बरोबर आल्या होत्या. आता मी इतका घाबरलो, की एमसीक्यू भेटायच्या 4च मार्काच्या बरोबर आल्या. 6 मार्काचे एमसीक्यू चुकले. पेपर अटेम्प्ट केलाय 4च मार्काचा. मग त्या 4 पैकी समजा 3 पडले. समजा 3 झाले किती? 7. जर कॉलेजनं 30 पैकी 27 दिले, तर झालं की फिनिश. 34 हे की नाही? पण नाही. ग्रेस मला माहिती आहे ग्रेस मार्क असतो. तरी पण एक धाकधूक होती की नाही? होतीच बघ. किती पडतात? पडले किती? 38 100 पैकी बरं का भावानो. म्हणजे काय? 4 मार्काचे एमसीक्यू 4 पैकी 4 दिले चेक करणाऱ्यानं. मला माहिती आहे त्यानं तेवढं लिहिलं पण नसणार आहे. पण दिले. म्हणजे 30 झाले. कारण कॉलेजनं 30 पैकी 30 दिले. पण थांबा ना. मग मी केलं काय? त्या मुलानं प्रामाणिकपणे सांगितलं ना, की सर 4च मार्काचा अटेम्प्ट केलाय. मग मी माझ्याकडे एक फॅकल्टी होते. ओके. त्यांना म्हणलं मी, की पुढचे 24 तास ह्याला घेऊन केमिस्ट्रीचा अभ्यास करून घ्या. मग तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये 70 प्लस, मॅथ्समध्ये 80 प्लस. तुमचा पण रिझल्ट असाच बघायचा आहे मला लक्षात घ्या. मी जे देतोय ना ते येईल, पण लिहायला जमलं पाहिजे ना. त्यासाठी वही पुस्तक घेतली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि योग्य चॅनल फॉलो केलं पाहिजे. नुसतं वाचून दाखवत असतील, मग गप्पा मारत असतील, मधूनच एक कोणतरी येतंय, पुन्हा ते दोघांचं डिस्कशन चालतंय, मग तो जातोय, मग हे येतोय, तो येतोय. सगळं टॉपिक घेणार. ओके. कसं होणार सांगा बघू? हे चालणार नाहीये लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्समध्ये चूक केली, आता केमिस्ट्रीत करू नका. लाईव्ह ठीक करा, पण योग्य ठिकाणी करा आणि अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट बाळांनो.